नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी विनोद मुंडे सर. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. आणि काल आपण एक बुद्धिमापन चाचणीचा घटक पाहिला होता, ज्याला म्हणतो आपण नातेसंबंध. त्यानंतर आज आपल्याला पहा आगगाडी नावाचा एक घटक पाहायचा आहे. खरं म्हणजे या घटकाचं नाव आगगाडी नाही, त्याला आपण थोडक्यात काय म्हणतो तर अंतर, त्यानंतर अंतर, वेग आणि वेळ. ठीक आहे. तर अंतर, वेग आणि वेळ म्हणजे या घटकामध्ये आपल्याला काय विचारतात तर एखाद्या आगीगाडीने किती अंतर पार केले, किंवा मग एखाद्या आगगाडीची लांबी किती, म्हणजे अंतर काढायचं आहे. त्याच्यानंतर एखाद्या आगगाडीचा आपल्याला तासी वेग विचारतील, किंवा एखाद्या आगगाडीचा आपल्याला मीटर प्रति सेकंद वेग विचारतील, किंवा एखादं अंतर पार करण्यासाठी त्या आगगाडीला किती वेळ लागतो, या प्रकारचे प्रश्न आपल्याला या घटकामध्ये विचारले जातात. ठीक आहे. त्यालाच म्हणायचं अंतर्वेग आणि वेळ. तर बेटा पहा, सर्वप्रथम आपल्याला हा घटक जर शिकायचा असेल तर काही कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यावे लागतील. जसं की अंतर जर काढायचं असेल, आपल्याला अंतर काढायचं असेल तर बेटा सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. ठीक आहे. अंतराचा फॉर्म्युला काय आहे? वेग गुणिले वेळ. त्यानंतर आपल्याला जर वेग विचारला, आपल्याला जर एखाद्या गाडीचा तासी वेग विचारला, तर वेग बरोबर अंतर भागिले वेग. वेळ जर विचारला, वेग जर विचारला तर अंतर भागिले काय घ्या, वेळ. कधी कधी वेळ पण विचारतात, आणि वेळ जर विचारलं त्याचा फॉर्म्युला आहे अंतर भागिले वेग. ठीक आहे. हे तीन फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, वेग बरोबर अंतर भागिले वेळ, आणि वेळ बरोबर अंतर भागिले वेग. ठीक आहे. त्यानंतर आणखीन आपल्याला काय लक्षात ठेवायचं बघा हा घटक शिकताना, तर किलोमीटरचे रूपांतर मीटर मध्ये कसे करायचे. उदाहरणामध्ये 5 किलोमीटर, 5 किलोमीटर बरोबर डॅश डॅश मीटर. म्हणजे 5 किलोमीटरला काय करायचं आपल्याला, 5 किलोमीटरला मीटर मध्ये करायचं. बेटा काय करा, जर किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करायचं असेल तर त्या किलोमीटरला किती गुणायचं, 1000 मग याचा अर्थ 5 किलोमीटर म्हणजे किती मीटर, तर 5000 मीटर. ठीक आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण जर घ्यायचं झालं, 72 किलोमीटर, 72 किलोमीटर बरोबर डॅश डॅश मीटर. तर या 72ला 1000 गुणायचं आहे, म्हणजे किती येणार, तर 72,000, 72,000 मीटर. आणि इथे किती आलं, 5000 मीटर. त्यानंतर आणखीन जर आपण तिसरं उदाहरण पाहायचं म्हणलं, उदाहरणामध्ये 108 किलोमीटर, 108 किलोमीटर बरोबर डॅश डॅश मीटर. तर 108 किलोमीटरला 1000 काय करायचं आहे, गुणायचं आहे. 108 च्या समोर 3 शून्य वाढले, म्हणजे 108 किलोमीटर म्हणजे किती मीटर, तर पहा एकक दशक शतक हजार दशक लाख, 1,08,000 मीटर. ठीक आहे. मग लक्षात ठेवा, किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करताना कितीने गुणावे, 1000 ने गुणावे. ठीक आहे. त्यानंतर कधी कधी आपल्याला मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करावं लागते. मग मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करताना 1000 ने भागावे. उदाहरणामध्ये 54,000 मीटर बरोबर डॅश डॅश किलोमीटर असे आपल्याला विचारतात. पहा मग 54,000 मीटर बरोबर डॅश डॅश किलोमीटर. बेटा काय करा, या 54,000ला कितीने भाग द्या, 1000 भागलं, 1000 सोबत 3 शून्य काय होणार, कॅन्सल. म्हणजे 54,000 मीटर म्हणजे 54 किलोमीटर. ठीक आहे. आणखी जर आपण दुसरं उदाहरण पाहिलं, उदाहरणामध्ये की 9,500 मीटर, 9,500 मीटर बरोबर डॅश डॅश किलोमीटर. ठीक आहे. 9,500 मीटर आहे, मीटर लक्षामध्ये करायचं आहे, किलोमीटर मध्ये त्याला कितीनं भाग द्या बेटा, 1000. मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करायचं. पहा मग 2 शून्य काय होणार, कॅन्सल. आणि 95ला जर 10 भागलं तर बेटा 9.5 किलोमीटर हे आपलं उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. मग आपण पाहिलं किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये, आणि पुन्हा मीटरचं रूपांतर कशामध्ये, किलोमीटर मध्ये. ठीक आहे. आता त्यानंतर आणखीन काही कन्सेप्ट आपल्याला पाहावं लागतील. पहा आणखी काही कन्सेप्ट जर पाहायच्या झाल्या तर उदाहरणामध्ये पहा, जेव्हा आगगाडी या चॅप्टरमध्ये दोन रेल्वेची दिशा विरुद्ध असेल तेव्हा वेगाची काय होणार, बेरीज होणार. आणि जर दोन्ही गाड्यांची दिशा एकच असेल बेटा तर वेगाची काय होणार,
वजाबाकी होणार. ठीक आहे, पहा उदाहरणामध्ये. आता समजा या ठिकाणी दोन गाड्या आहेत, ही एक गाडी आहे आणि ही एक गाडी आहे. ठीक आहे, आता या दोन गाड्यांची दिशा जर विरुद्ध असेल, उदाहरणामध्ये ही गाडी चालली 40 किमी प्रति तास वेगाने आणि ही गाडी चालली 60 किलोमीटर प्रति तास वेगाने. मग पहा, गाड्यांची दिशा जर विरुद्ध असेल ना, त्या दोन वेगांची काय होणार बेटा, बेरीज. ही गाडी चालली 40च्या वेगाने आणि ही चालली 60च्या वेगाने आणि दोघांची दिशा ही अपोजिट आहे, म्हणजे याचा अर्थ वेगाची बेरीज किती होणार, 100 किलोमीटर प्रति तास. आता त्याच्यानंतर जर दोन्ही गाड्यांची दिशा एकच असेल, उदाहरणामध्ये दोन्ही गाड्या जर एकाच दिशेने जात असतील, तर अशा वेळेस मात्र वेगाची काय होणार, वजाबाकी. उदाहरणामध्ये ही गाडी 80 किलोमीटर प्रति तास वेगाने चालली आणि ही गाडी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने चालली आणि दोन्ही गाड्यांची दिशा एकच असेल, तर अशा वेळेस काय होणार, वेगाची वजाबाकी. मग या ठिकाणी आपला वेग किती असेल, तर 80 मधून 40 मायनस करा, म्हणजे 40 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, त्यानंतर पुढचा मुद्दा पहा. जेव्हा एखादी रेल्वे, पुढचा मुद्दा, जेव्हा एखादी रेल्वे एखादा खांब ओलांडते, जेव्हा एखादी रेल्वे एखाद्या खांबाला ओलांडते, तेव्हा ती स्वतःच्या लांबीचे अंतर पार करते. आता उदाहरणामध्ये हा एक खांब आहे, उदाहरणामध्ये हा एक खांब आहे आणि ही रेल्वे आहे. आता ही रेल्वे 200 मीटर लांबीची आहे समजा आपण. आता ही रेल्वे धावत असताना या खांबाला ओलांडते. मग एखादी रेल्वे एखाद्या खांबाला ओलांडते म्हणजेच काय, तर ती स्वतःच्या लांबीचे अंतर पार करते. आता उदाहरणामध्ये पहा, ही रेल्वे आहे बेटा, या रेल्वेची लांबी किती आहे, 200 मीटर आणि समोर रस्त्यामध्ये एक खांब आहे. या रेल्वेनं या खांबाला 20 सेकंदामध्ये ओलांडलं, या रेल्वेनं या खांबाला 20 सेकंदात ओलांडलं म्हणजेच काय, तर ही 200 मीटर लांबीची रेल्वे हा खांब 20 सेकंदामध्ये ओलांडते, म्हणजे 20 सेकंदामध्ये ती रेल्वे स्वतःच्या लांबी इतके अंतर पार करते. म्हणून लक्षात ठेवायचं, एखादी रेल्वे जेव्हा एखाद्या खांबाला किंवा एखाद्या उभ्या माणसाला ओलांडते, तेव्हा ती स्वतःच्या लांबी इतकेच अंतर पार करते आणि खांबाला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच स्वतःची लांबी पार करण्यासाठी लागणारा वेळ असतो. त्याच्यानंतर आता एखादी रेल्वे जेव्हा एखादा प्लॅटफॉर्म ओलांडते, पहा, एखादी रेल्वे जेव्हा एखादा प्लॅटफॉर्म ओलांडते, तेव्हा ती स्वतःची लांबी पार करते आणि प्लॅटफॉर्मची लांबी काय करते, पार करते. उदाहरणामध्ये आता ही रेल्वे आहे, उदाहरणामध्ये ही रेल्वे आहे आणि रस्त्यामध्ये ही रेल्वे आहे, रस्त्यामध्ये एक पूल म्हणा किंवा प्लॅटफॉर्म म्हणा किंवा त्याला बोगदा म्हणा. ठीक आहे, आता रेल्वेची लांबी आहे 300 मीटर, त्याच्यानंतर बोगद्याची लांबी आहे 200 मीटर. ठीक आहे, आता ही रेल्वे जी आहे या दिशेने चालली आणि जात असताना रस्त्यामध्ये एक बोगदा आहे, तर आता ही रेल्वे या बोगद्याला ओलांडून जाणार. ठीक आहे, मग आता ही रेल्वे या बोगद्याला ओलांडते म्हणजे काय होते, तर ती रेल्वे स्वतःची लांबी पार करेल आणि बोगद्याची लांबी पार करेल. आता या 300 मीटर लांबीच्या गाडीनं जर या 200 मीटर लांबीच्या बोगद्याला ओलांडलं म्हणजे बेटा, ओलांडलं म्हणजे त्या गाडीने किती अंतर पार केलं, 500. मग उदाहरणामध्ये आता या 300 मीटर लांबीच्या गाडीनं या बोगद्याला जर 20 सेकंदामध्ये ओलांडलं, किती सेकंदामध्ये, 20 सेकंदात, याचा अर्थ ती रेल्वे 20 सेकंदामध्ये किती अंतर पार करते, 500 है ना. मग ही रेल्वे जर या बोगद्याला 20 सेकंदामध्ये ओलांडत असेल, तर याचा अर्थ ही रेल्वे 20 सेकंदामध्ये 300 अधिक 200 म्हणजे किती मीटर अंतर धावेल, 500 मीटर अंतर धावेल. त्यानंतर आणखीन एक पुढचा मुद्दा लक्षात घ्यायचा, की दिलेला तासी वेग जर किलोमीटर प्रति तास असेल, एखाद्या गाडीचा तुम्हाला किलोमीटर प्रति तास वेग दिला असेल आणि तुम्हाला जर मीटर प्रति सेकंद विचारला, तर त्या किलोमीटर प्रति तासाला आपल्याला 518 गुणायचं आहे. ठीक आहे, किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करताना 518 गुणायचं आहे. आणि जर तुम्हाला एखाद्या गाडीचा एमएस वेग दिला, एमएस म्हणजे मीटर पर सेकंद, आणि तुम्हाला जर त्या गाडीचा तासी वेग विचारला, तर मीटर पर सेकंद वेगाला आपल्याला गुणायचं आहे 1805 ने. ठीक आहे, एवढे मुद्दे लक्षात ठेवा. आज आपण फक्त या घटकावरचे बेसिक प्रश्न पाहू, त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हाय लेवलचे प्रश्न पाहायचे आहेत. जसं की पहा, आता पहिला प्रश्न काय म्हणतो, एका गाडीचा तासी वेग 100 किलोमीटर प्रति तास आहे. एका गाडीचा तासी वेग 100 किलोमीटर प्रति तास आहे, तर ती गाडी 3 तासामध्ये किती अंतर जाईल, पहा. मग काय करायचं आपल्याला, आता अंतर, ती गाडी किती अंतर जाईल, मग अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. सांगा मग गाडीचा वेग प्रति तास किती आहे,
100 किलोमीटर प्रति तास आणि आपल्याला विचारलं ती गाडी 3 तासात किती अंतर जाईल, म्हणजे वेग 100 आणि वेळ आहे 3 तास, म्हणजे ती गाडी किती किलोमीटर जाईल, 300 किलोमीटर अंतर जायला पाहिजे. पर्याय नंबर 1 300 किलोमीटर. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न दुसरा, एक आगगाडी 240 किलोमीटर अंतर 3 तासामध्ये पार करते तर त्या रेल्वेचा तासी वेग किती. आता आपल्याला पहा, या ठिकाणी रेल्वेचा काय विचारला, तासी वेग विचारला. तासी वेगाचा फॉर्म्युला काय बघा अगोदर, तासी वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मग किती अंतर, किती अंतर, एक आगगाडी 240 किलोमीटर अंतर आणि बेटा किती तासामध्ये, 3 तासात जाते. 240 किलोमीटर अंतर 3 तासात, 3 8 24 आणि समोरचा एक 0, म्हणजे त्या गाडीचा तासी वेग किती झाला पाहिजे, 80 किलोमीटर प्रति तास. पहा पर्याय नंबर 80 किलोमीटर प्रति तास नाही. पुन्हा एकदा बघा, एक आगगाडी 240 किलोमीटर अंतर 3 तासामध्ये पार करते तर त्या रेल्वेचा तासी वेग किती. ठीक आहे, अंतर किती आहे 240 आणि वेळ आहे 3 तास, 3 8 24 आणि समोरचा एक 0. ठीक आहे, या ठिकाणी आपलं उत्तर 80 यायला पाहिजे, पण पर्यायामध्ये कदाचित मिस्टेक झाली असेल. आपण पहिला पर्याय किती घेऊ, 80 किलोमीटर. काही विषय नाही त्याच्यामध्ये, पर्यायामध्ये जरी नसेल तर आपलं उत्तर हे 80 किलोमीटर प्रति तास येणारच आहे. त्यानंतर पुढं प्रश्न क्रमांक 3, तिसरा प्रश्न, तासी 72 किमी वेगाने जाणाऱ्या आगगाडीला 288 किमी अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल. पहा, गाडी कितीच्या वेगाने चालली, 72 किलोमीटरच्या वेगाने, आणि त्या गाडीला किती अंतर जायचं आहे, 288 किलोमीटर, आणि आपल्याला विचारलं जाण्यासाठी किती वेळ लागेल. आता आपल्याला काढायचं आहे वेळ. मग वेळ बरोबर काय, तर वेळ बरोबर अंतर भागिले काय असतो, वेग. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. किती अंतर जायचं आहे, 288 किलोमीटर. किती वेगाने, 72 किलोमीटर वेगाने. आता बघा, 72च्या वेगाने जर जायचं असेल ना तर 72 चोक किती होतात, 72 दोन्ही 144 है ना, 72 दोन्ही 144 आणि 144 दुप्पट 288. मग याचाच अर्थ काय, तर 72 चोक 288 किती तास लागायला पाहिजे, 4 तास. पहा पर्यायामध्ये 4 तास, पर्याय नंबर 2 आहे 4 तास. त्यानंतर चौथा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, प्रश्न चौथा, एक रेल्वे तासी 90 किमी वेगाने जात असेल तर तिचा मीटर प्रति सेकंद वेग किती. पहा, आता या ठिकाणी काय सांगितलं, एक रेल्वे तासी 90 किमी वेगाने जात आहे तर त्या रेल्वेचा मीटर प्रति सेकंद वेग किती. तर पहा, दिलेला जो वेग आहे तो कशामध्ये आहे, आता किलोमीटर मध्ये, आणि आपल्याला त्या रेल्वेचा कसा वेग करायचा आहे, मीटर प्रति सेकंद. मीटर प्रति सेकंद वेग म्हणजे त्या गाडीनं एका सेकंदामध्ये पार केलेलं अंतर. ठीक आहे, पहिली पद्धत बघा, दिलेला वेग हा कशामध्ये आहे, तासी किलोमीटर मध्ये, आणि विचारलेला वेग मीटर प्रति सेकंद मध्ये. आता काय करायचं, तासी वेगाला 5/18 न काय करायचं, गुणायचं. ठीक आहे, मग काय होईल, 18 पंचे 90 आणि 5 5 25 मीटर प्रति सेकंद. त्या गाडीचा हा काय असला पाहिजे, वेग 25 मीटर प्रति सेकंद. पर्याय नंबर 1. किंवा दुसरी पद्धत जर आपण आता पाहिली तर कसं करता येईल पहा, मीटर पर सेकंद वेग म्हणजे एका सेकंदामध्ये पार केलेलं अंतर. मग या रेल्वेचा तासी वेग किती आहे, 90 किमी. 90 किमी आहे म्हणजे याचा अर्थ तासी वेग 90 किमी म्हणजे 36 सेकंदात, 36 सेकंदात ही रेल्वे किती मीटर जाईल, 90,000 मीटर. मग 36 सेकंदात, तासी वेग म्हणजे 36 सेकंद, 36 सेकंदामध्ये 90,000 मीटर, कारण 90 किलोमीटर म्हणजे 90,000 मीटर. 36 सेकंदामध्ये जर 90,000 मीटर तर एका सेकंदामध्ये किती मीटर. ठीक आहे, 90,000चा आणि 1चा गुणाकार जर केला तर तो किती येणार, 90,000च येईल, आणि छेदामध्ये किती आहे, 36 आहे. ठीक आहे, आता 36 आणि 90 हे 18च्या पाड्यामध्ये आहेत, 0 0 काय करा, कॅन्सल. 18 पंचे 90, समोरचे 2 0, त्यानंतर 18 दोन्ही किती, 36. एक मिनिट पहा, या ठिकाणी 90,000 ने 1 लाख गुणलं तर किती येईल, 90,000, आणि छेदामध्ये किती आहे, 36 आहे. 2 2 0 काय होणार, कॅन्सल.
आता पहा 18×5 समोरचा एक 0 आणि इथं 18 किती आहे 36. आता जर 50 ला आपण 2 न तोललं तर किती येणार 25 मीटर. मग ती रेल्वे एका सेकंदात किती अंतर चालली 25 मीटर. म्हणजेच त्या रेल्वेचा मीटर पर सेकंद वेग किती आहे तर 25 मीटर पर सेकंद वेग आहे. ठीक आहे. चला पुढं प्रश्न क्रमांक 5. प्रश्न 5वा. एक रेल्वे 54 किमी तासी वेगाने जात असल्यास एका सेकंदात किती मीटर अंतर धावेल. सेम तोच प्रश्न आहे बघा. आता ही रेल्वे कितीच्या वेगाने चालली 54 किलोमीटर प्रति तास वेगाने जात असल्यास एका सेकंदात किती मीटर अंतर धावेल म्हणजेच मीटर पर सेकंद काढायचं आहे. पहा आताच पाहिलं होतं आपण 54 ला किती गुणायचं 5/18 कारण दिलेला वेग हा तासी किलोमीटर मध्ये आहे आणि विचारलं एका सेकंदात किती जाईल 54 गुणिले 5/18 18 त्रिक 54 आणि 3×5 15 मीटर किती यायला पाहिजे 15 मीटर. पर्याय नंबर 4 किती आहे 15 मीटर. किंवा आपण दुसऱ्या पद्धतीनं आता जे पाहिलं असंही करता येईल. पहा कसं गाडीचा वेग किती आहे 54 किलोमीटर तासी. तासी म्हणजे 3600 सेकंदात ही गाडी किती जाईल आता 54,000 मीटर. 3600 सेकंदात 54,000 मीटर तर एका सेकंदामध्ये किती. पहा 54,000 न 1 ला गुणलं तर 54,000 आणि छेदामध्ये किती 3600 दोन दोन शून्य काय होणार कॅन्सल. आता पहा 18 त्रिक 54 समोरचा एक 0 आणि इथं 18 दुनी 36 आणि पुन्हा जर 30 ला आपण 2 भागलं तर बे एक बे बे पंचे 10 म्हणजे ती गाडी एका सेकंदात किती अंतर जाईल 15 मीटर जाईल. पर्याय नंबर 4 आहे. ठीक आहे. चला पुढं आता 6वा प्रश्न पहा काय म्हणतो. एक आगगाडी 20 मीटर प्रति सेकंद वेगाने जात असेल तर तिचा तासी वेग किती. आता पहा एक आगगाडी 20 मीटर प्रति सेकंद वेगाने जात असेल तर तिचा काय विचारला तासी वेग किती. तासी वेग म्हणजे ती एका तासामध्ये किती जाते किंवा 60 मिनिटांमध्ये किती जाते किंवा 3600 सेकंदात. पहा आता दिलेला वेग कसा आहे मीटर पर सेकंद. दिलेला वेग आहे मीटर पर सेकंद आणि विचारलेला वेग कसा आहे तासी. तर अशा वेळेस काय करायचं पहा दिलेला जो वेग आहे मीटर पर सेकंद त्याला गुणायचा आहे 18/5 ने. कारण मीटर पर सेकंदचं रूपांतर तासी किलोमीटर करताना 18/5 ने गुणावे. पहा 5×20 आणि 18×72 किलोमीटर प्रति तास हा त्या गाडीचा काय झाला तासी वेग. पर्यायामध्ये पहा मग पर्याय नंबर किती 3. त्या गाडीचा तासी वेग किती असेल तर 72 किलोमीटर. आता दुसरी पद्धत पहा बरं. आता त्या गाडीचा मीटर पर सेकंद किती आहे 20 मीटर पर सेकंद. म्हणजे याचा अर्थ ती गाडी एका सेकंदात किती जाते 20 मीटर. एका सेकंदात किती जाते 20 मीटर. मग तासी वेग म्हणजे 3600 सेकंदात किती मीटर जाईल. ठीक आहे. चला 3600 गुणिले 20 छेदामध्ये घेतला तरी चालतो किंवा नाही घेतला तरी चालतो. पहा आता 36 दुनी किती होणार 72 आणि समोरचे 3 शून्य. आता कशामध्ये झालं मीटर मध्ये आहे ना. एका सेकंदात 20 मीटर तर 3600 सेकंदामध्ये 72,000 मीटर. पण विचारलं काय तासी वेग. मग तासी वेग जर विचारला असेल आता या मीटर लक्षामध्ये करा किलोमीटर मध्ये 72,000 मीटरला जर आपण 1000 न भागलं तर 3 शून्य काय होणार कॅन्सल आणि त्या गाडीचा तासी वेग किती तर बेटा 72 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे 72 किलोमीटर प्रति तास होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 7वा प्रश्न. एक प्रवासी बस एका सेकंदात 35 मीटर अंतर धावते तर तिचा तासी वेग किती. पहा एक प्रवासी बस एका सेकंदामध्ये किती अंतर धावते 35 मीटर. तर आपल्याला विचारलं तिचा तासी वेग किती. पहा मग मीटर पर सेकंद वेग किती आहे 35. एका सेकंदात धावलेलं अंतर म्हणजेच मीटर पर सेकंद वेग. मग एका सेकंदामध्ये 35 धावते तर आपल्याला तिचा काय विचारला तासी वेग. मग त्याला किती गुणायचं 18/5 ने. 5×7 = 35 पुन्हा 7×8 = 56 ला 6 चे 5 7×1 7 7×5 12 म्हणजे किती व्हायला पाहिजे 126 किलोमीटर प्रति तास. हा त्या प्रवासी बसचा काय असायला पाहिजे तासी वेग असायला पाहिजे. ठीक आहे.
किंवा आणखीन दुसरी पद्धत आपण काय पाहिली होती की एका सेकंदात किती, एका सेकंदामध्ये 35 मीटर, तर तासी वेग म्हणजे काय, 3600 सेकंदात किती. मग आता 3600 आणि 35चा गुणाकार करा. 3600 गुणिले किती, 35, आणि छेदामध्ये एक घेतला तरी चालतो किंवा नाही घेतला तरी चालतो. पहा आता हे 2 शून्य ठेवून द्या. 2 शून्य ठेवले. 36 आणि 35चा आपण बाजूला गुणाकार करून पाहू. पहा 5 सक 30 ला 0 हातचे 3, 5 सक 15 3 18, 3 संग 18 ला 8 हातचे 1, 3 9 10, 0 16 ला 6 2 1, किती होणार 1260. मग या ठिकाणी लिहा 1260 आणि समोरचे 2 शून्य आहेतच. म्हणजे ती रेल्वे 36 सेकंदामध्ये किती अंतर चालली, 1,26,000 मीटर. आता त्याला काय करा, मीटरला किलोमीटर मध्ये करा. 1,26,000 मीटरच्या छेदामध्ये किती लिहा, 1000 घ्या. 1000 सोबत 3 शून्य काय होणार, कॅन्सल. म्हणजे त्या प्रवासी बसचा तासी वेग किती झाला पाहिजे, 126 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. या दोन्ही पद्धतीने आपण ते सोडू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, 8वा प्रश्न पाहता. एक आगगाडी 90 किमी वेगाने जाताना एका खांबाला 10 सेकंदामध्ये ओलांडते, 10 सेकंदामध्ये ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती. पहा रेल्वे किती वेगाने चालली, 90 किमी तासी वेगाने चालली, आणि रस्त्यामध्ये एक खांब आहे आणि त्या खांबाला ती गाडी किती वेळामध्ये ओलांडली, 10 सेकंदामध्ये ओलांडते, तर त्या आगगाडीची काय विचारली, लांबी. मला सांगा आगगाडीची लांबी म्हणजेच काय, अंतर. आगगाडीची लांबी म्हणजे काय, अंतर. आणि अंतर बरोबर वेग गुणिले काय असतो, वेळ. वेग गुणिले वेळ. पाहता गाडीचा वेग किती दिला, 90 किलोमीटर प्रति तास. त्याला गुणायचं 518 न, आणि वेळ किती आहे 10 सेकंद. मग हा वेळ 10 सेकंदात दिला ना, मग हा वेळ सेकंदात दिला म्हणून आपण या तासी किलोमीटरचं रूपांतर कशामध्ये काढलो, मीटर पर सेकंदामध्ये. ठीक आहे. म्हणून आपण काय केलं, तर या ठिकाणी तासी किलोमीटर वेग दिला, त्याला 518 न गुणलं, आणि गुणिले वेळ किती सेकंद आहे, 10 सेकंद. 18 पंचे 90, त्याच्यानंतर 5 5 25, आणि गुणिले हे 10. 25 ला जर 10 न गुणलं बेटा, त्या गाडीची काय विचारली ती, त्या आगगाडीची लांबी किती, तर किती यायला पाहिजे, 250 मीटर. हे झालं या फॉर्म्युल्यामध्ये अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता दुसरा जर फॉर्म्युला आपण पाहिला, तर ती गाडी किती सेकंदामध्ये त्या खांबाला ओलांडली, 10 सेकंदात. म्हणजे याचाच अर्थ ती गाडी 10 सेकंदामध्ये स्वतःच्या लांबी इतके अंतर पार करते. मग त्या गाडीनं 10 सेकंदामध्ये धावलेलं अंतर म्हणजेच त्या गाडीची काय असेल, लांबी असेल. पहा त्या गाडीचं तासी वेग किती आहे, 90 किमी आहे ना. त्या गाडीचा तासी वेग आहे 90 किमी, आणि ती एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते, तर आगगाडीची लांबी किती. पहा मग 36 सेकंदात ती आगगाडी किती जाईल, 90,000 मीटर है ना. 36 सेकंदामध्ये 90,000 मीटर. तर 10 सेकंदात किती, 10 सेकंदात किती, 90,000 गुणिले 10 करा, आणि छेदामध्ये किती घ्या, 3600. मग हे 2 2 शून्य काय होणार, कॅन्सल. 2 2 शून्य कॅन्सल. 18 पंचे 90, आणि हा समोरचा एक शून्य, 18 दोन्ही 36. पुन्हा या 2 न काय करा, 10 ला तोडा, 2 पंचे 10, किती उरले, 50 गुणिले 5, 5 5 25, आणि समोरचा एक शून्य. म्हणजे त्या रेल्वेची लांबी किती झाली पाहिजे, 250 मीटर. पर्याय नंबर 3. ठीक आहे, पर्याय नंबर 3 आहे 250 मीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, 9वा प्रश्न पहा काय म्हणतो. 300 मीटर लांबीची रेल्वे 72 किमी प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळामध्ये ओलांडेल. पहा आता रेल्वेची लांबी दिली किती मीटर, 300 मीटर लांबीची रेल्वे आहे, आणि किती वेगाने चालली, 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जाताना एका खांबाला किती वेळामध्ये ओलांडेल. मग पहा आता आपल्याला काय करायचं इथं, वेळ किती वेळामध्ये ओलांडेल. वेळ बरोबर काय असते, अंतर भागिले काय असतो, वेग. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. सांगा मग एखादी रेल्वे एखाद्या खांबाला ओलांडली म्हणजे किती अंतर पार केली, स्वतःच्या लांबी इतकं. मग अंतर किती घ्या,
300 मीटर आहे ना, म्हणजे खांबाला ओलांडते म्हणजे स्वतःची लांबी पार करते 300 मीटर. कितच्या वेगाने? 72. आता पहा, अंतर कशामध्ये आहे? मीटर मध्ये, आणि वेग हा तासी किलोमीटर मध्ये आहे. त्याला आपण मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर करू, म्हणजे किती न गुणू? 518. मग 300 भागिले 72 गुणिले 518, 18 चोक 72. त्यानंतर हे 300 भागिले 4 पंचे 20, 4 पंचे किती? 20. त्यानंतर काय होईल? हा शून्य कॅन्सल होणार, हा शून्य कॅन्सल, आणि आपण जर 30 ला 2 न भागलं तर बे एक बे, एक उरला बे पंचे 10, म्हणजे किती सेकंद लागतील? 15 सेकंद. ही रेल्वे त्या खांबाला किती वेळामध्ये ओलांडलं पाहिजे? 15 सेकंद. पर्याय नंबर 1. ठीक आहे, 15 सेकंदामध्ये ओलांडेल. आता दुसरा प्रकार पहा, दुसरी पद्धत कसं सोडायचं. त्या गाडीची लांबी किती आहे? 300 मीटर, आणि वेग किती आहे? 72 किलोमीटर प्रति तास, आणि विचारलं ही गाडी एका खांबाला किती वेळामध्ये ओलांडेल. मला सांगा, ही गाडी 72,000 मीटर अंतर किती सेकंदात पार करते? तास वेग आहे ना, किती सेकंदात? 36 सेकंदात. ही गाडी 72,000 मीटर अंतर 36 सेकंदात पार करते. तर ही गाडी आता खांबाला ओलांडते म्हणजे स्वतःची लांबी किती वेळामध्ये पार करेल? तर 300 मीटर जाण्यासाठी त्या गाडीला किती वेळ लागेल? ठीक आहे, 300 गुणिले 3600 भागिले किती करा? 72,000. ठीक आहे, आता 80 3 शून्य कॅन्सल करा, 80 3 शून्य कॅन्सल. त्यानंतर पुन्हा पहा, 36 एक 36, आणि 36 दुनी 72. त्यानंतर वर 30 गुणिले 1 म्हणजे 30च आहे. 30 ला जर 2 न तोललं, बे एक बे, एक उरला बे पंचे 10, म्हणजे किती सेकंदामध्ये ती रेल्वे खांबाला पार करणार? 15 सेकंदामध्ये पार करेल. पर्याय नंबर किती आहे? 1. ठीक आहे, चला आता शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. आता जसं पहा, याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं? 300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीच्या पुलाला 90 किमी वेगाने गेल्यास किती वेळामध्ये ओलांडेल? काय करायचं आपल्याला? वेळ. वेळ बरोबर अंतर भागिले काय घ्या? वेग. आता ही रेल्वे एखाद्या पुलाला ओलांडते म्हणजे स्वतःची आणि पुलाची लांबी पार करते. मग पहा, अंतर किती घ्या? 300 प्लस 200 किती घ्यावं लागेल? 500 भागिले किती आहे वेग? 90. 90 गुणिले 518. ठीक आहे, त्यानंतर 18 पंचे 90, हे 500 भागिले 5 5 25. आता जर आपण 500 ला 25 भागलं, 25 दुनी 50, आणि समोरचा एक 0, म्हणजे ही रेल्वे त्या पुलाला किती वेळामध्ये ओलांडायला पाहिजे? 20 सेकंदामध्ये. पर्याय नंबर 2. ही आहे पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत बघा. दुसरी पद्धत, रेल्वेचा तासवेग किती आहे? 90. मग ही रेल्वे 90,000 मीटर किती सेकंदात जाते? ही रेल्वे 90,000 मीटर अंतर किती सेकंदात चालली? 3600 सेकंदात. तर आता त्या रेल्वेला त्या पुलाला ओलांडायचं म्हणजे 300 प्लस 200 किती मीटर? 500 मीटर जाण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल? पहा, 500 गुणिले 3600 भागिले किती करा? 90,000. ठीक आहे, आता छेदामध्ये 5 4 शून्य आहेत, हे 4 शून्य कॅन्सल होतील, आणि 80 मधले पण 4 शून्य काय होतील? कॅन्सल. 9 न जर 36 ला तोललं, 9 चोक 36, आणि 4 पंचे 20 सेकंद लागतील. म्हणजे बेटा ती रेल्वे त्या पुलाला किती वेळामध्ये ओलांडायला पाहिजे? तर 20 सेकंदामध्ये ओलांडायला पाहिजे. तर हा जो आपण घटक पाहत आहोत, आगगाडी, या आगगाडी घटकामध्ये हे सगळ्यात महत्वाच्या कन्सेप्ट आहेत, जे की आपण आज पाहिल्या. यानंतर जेव्हा आपण याच घटकावर व्हिडिओ घेऊन येऊ, त्यावेळेस याच्यापेक्षा पुढचे प्रश्न असतील. पण सगळ्यात महत्वाचे जे आपण प्रकार पाहिले ते हेच आहेत. म्हणजे अंतर कसं काढायचं, एखाद्या गाडीचा वेग कसा काढायचा, आणि एखादी गाडी किती वेळामध्ये एखाद्या पुलाला ओलांडते, एखाद्या खांबाला ओलांडते, हे जर आपल्याला बेसिक जमलं तर आपण पुढचे प्रश्न सोडू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.